नमस्कार, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केलाय. तर फौजी साहेब हे वागा ड्युटीवरून आलेत आणि मी त्यांना लगेच बाजारात घेऊन चालले आता. कारण उद्या आहे ना त्यांच्या मित्राची वास्तुशांती आहे. तर त्यांना काहीतरी वास्तुशांतीला जायचं म्हणलं, गिफ्ट तर लागण ना काहीतरी द्यायला. तर म्हणलं चला तुम्ही पण माझ्या बरोबर चला, म्हणजे मला गिफ्ट घ्यायला बरं पडेल नाही का, चॉईस करायला. तर फौजी साहेब मी चाललोत आता बाजारामध्ये गिफ्ट घ्यायसाठी आणि भाजीपाला पण थोडासा घेऊन येऊ है ना. चला पाणीपुरी खा. मला म्हणते पाणीपुरी पण खा. आता बाजारामध्ये गेलो ना, पाणीपुरी मी खाल्ल्याशिवाय कधीच येत नाही आणि ते पण मला खाऊ घातल्याशिवाय राहत नाही. तर पाणीपुरी फेवरेट आहे ना त्याच्यामुळं. तर चला, आज काही मोठी गाडी नाही चालवली, आज टू व्हीलरवरच चाललो. आणि हे बघा आपल्या गार्डन साठी माती आणलेली आहे ना, हे बघा कशी बसले. हे बघा गाडी मागून एक उठले, हे बघा कशी इथं म्हणजे माती पांगून टाकली. हा, दिवसभर माती तापती ना ती, तर रात्रीच असं उकरते ती माती आणि त्या उभीला मस्त पडाते थंडीचं. हे बघा, चला जाऊ दे, त्यांना पण आनंद घेऊ द्या है की नाही. हा, ते पा तिकडे बसलेले म्हणजे 4-5 बसले तिथं. असू चलो, तर चला बाजारामध्ये है ना. तर मंडळी हे बघा, आमच्या इकडे भूषणनगरला भरपूर डेव्हलपमेंट व्हायला लागले आता. तर लिंक रोड आहे ना आमच्या घराच्या जवळच, तर त्या लिंक रोडचं पण काम झालंय आणि नवीनच पेट्रोल पंप पण झालाय आता इकडं. तर आता नवीनच ओपन झालाय. तर मंडळी हे बघा, आपल्या घराच्या समोरच ही कॉन्व्हेंट शाळा आहे आणि म्हणजे क्रिसमस आलंय ना आता उद्या, तर किती छान सजवलंय हे बघा. हे पायी चर्च आहे, इथं पण छान सजावट केली, एकदम साधी सिंपल सजावट पण एकदम छान वाटतंय हे बघा. तर चला, तर तुम्हाला उद्या म्हणजे क्रिसमस आहे ना, तर तुम्हाला सर्वांना क्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या घराजवळच इथं पण दवाखाना झालाय. तर हे बघा मंडळी, जसं संध्याकाळचे ना मस्त हातगड्या ठेले लागतात. तर पाणीपुरी तिथं मिळाली नाही. आता इकडे बघूया, हे बघा इथे खूप मोठं टावर झालं. हे बघा खूप मोठी बिल्डिंग आहे, तिथं पाणीपुरीच मिळाली नाही आपल्याला. तर आपण चला आता अंबिका स्टॉपला पाणीपुरी खायला चला. तर जिम हे बघा, स्वराज जिम म्हणून. तर आपला सागर हे बघा इथं जिम मध्ये येतो, इथं वरती जिम आहे. तर मंडळी बऱ्याचशा काही बोलत होते की श्रीयंत्र आणि मूर्त्या कुठून घेतल्या तुम्ही ताई. तर हे अंबिका स्टॉप आहे आणि अंबिका स्टॉप जवळच एक पूजेच्या साहित्याचं दुकान आहे. एकच दुकान आहे केडगावमध्ये, तर तिथं मिळतं. तर बघा मंडळी, फौजी साहेबांनी मला आणलं इथं पाणीपुरी खायला. चला पाणीपुरी खायला. तर मंडळी हे बघा, आपण आता मस्त गरम गरम दूध पिऊया. आम्ही मस्त गरम गरम दूध पिलो आणि तिथून निघलो. तर आमच्या केडगावची वेस आहे बघा इथं. बघा आम्ही आलो आता इथं गिफ्ट घ्यायला. इथं गिफ्ट घ्यायला येतो आणि त्यानंतर हे बघा इकडे आपण साईडला इथं आम्ही कपडे घेण्यासाठी येत असतो. तर चला काहीतरी गिफ्ट घेऊया आपण आता. तर आमच्या इथे केडगावमध्येच भूषणनगरला आहे ना भंडारी चौक म्हणून आहे. तर ह्या भाऊंचं आडनाव पण भंडारीच आहे. तर इथे येत असतो आम्ही. काही गिफ्ट वस्तू घ्यायच्या असल्या ना, गिफ्ट वस्तू त्यानंतर स्टेशनरी सगळं मिळतं इथं. तर आपल्या घरामध्ये राधाकृष्णाचा फोटो, राधाकृष्णाची मूर्ती अशी ठेवलेली चांगलं असतं. भाऊनी दाखवली मला, पण ती मूर्ती आहे ना पण अशी म्हणजे आकर्षक नव्हती म्हणावी अशी, त्यामुळं मला ती नाही आवडली, त्यामुळे मी ती रिजेक्ट केली. त्यानंतर हे कासव पाहिलं, एकदम मस्त अशी माझ्याकडे जसं कासवाची प्लेट कासव आहे ना तसं घेऊन जावं म्हणलं, कारण आपली लक्ष्मी घरातली स्थिर राहण्यासाठी कासव पण ठेवतात ना क्रिस्टलच्या घरामध्ये. तर म्हणलं
हे चांगलं राहील देण्यासाठी. तर प्लेट त्याच्या खालची मला आवडली नाही, तर भाऊंना म्हटलं मला दुसरी प्लेट पण दाखवा. आणि गाई वासरू पण मला तिथं दिसलं, तर म्हटलं ते पण दाखवा. पण गाई वासरूचं काय झालं होतं, जे वासरूचं तोंड आहे ना गाईच्या थानाला लागलेलं पाहिजे असतं ना, तर मला ते व्यवस्थित वाटलं नाही. त्यामुळं मग ते पण नको म्हणलं. म्हणजे पाहिजे गाई वासरूची प्रतिमाची मूर्ती ना तर व्यवस्थित पाहिजे, नाहीतर मग ते वासरूचं तोंड गाईच्या थानाला लागलेलं नसलं ना, पण तसं पण नसू नये, मग ती पण नको म्हणलं. आणि त्या भैयांनी लाफिंग बुद्धा किंवा हॅपी बुद्धा किंवा कुबेर देवता पण म्हणतात यांना, तर हे पण दाखवले. पण मला एवढं काही आकर्षक नाही वाटलं असं नाही का, तर एकदम प्लास्टिकचं होतं ते, त्याच्यामुळं म्हटलं नको. मग कासवच घेतला आम्ही. तर मंडळी गिफ्ट घेऊन झालंय आता, तर चाललो आम्ही आता भाजी घ्यायला. थोडीफार भाजी घेतो, भाजीपाला घेतो आणि निघतो. चला निघायचं. चला चला. हा का, तर मंडळी चला आलो आपण आता भाजी घ्यायला ताईंकडं. घरात ना लई जागा आहे, लई तुमच्याकडे जागा नसतील, आमच्याकडे द्या ठेवायला. वाटाणे भारी आहेत. मला पण करायचं सगळ्यात जास्त वैताग बायकांचा तेच आहे का मोठा स्वयंपाक म्हणलं अंगाला काटा येतो. सोपं नाही ते, बाजूला खाऊन किती करावं लागतं, किती कारण मग काय करावं तो एक प्रश्न केला का पुन्हा ते भांडे सगळं आवडलं. तर मंडळी हे बघा भाजीपाला घेतला आणि चाललो आता घरी. चला हे बघा आलो आम्ही आता घरी. चला फौजी साहेबांनी उघडलं गेट. भाजीपाला घेऊन आलोत, मला अजून स्वयंपाक करायचंय बघा. आता पटकन लागते स्वयंपाकाला आता. तर आमच्या इकडं असं मोकळं वातावरण आहे ना, तर इतके मोकरी कुत्रे आहेत ना आमच्या इकडं, असे भरपूर आहेत. तर बऱ्याचशा ताई बोलल्या की ताई तू गाय का नाही पाळत, गाय का नाही बांधत, समोर किती मोकळं आहे तुझ्या, तू बांधू शकते तिथं. तर ताई मोकरी कुत्रे आहेत ना असे इतके आहेत ना, एवढे 4-5 इथं आहेत ना, तर याच्याहून जास्त येतं. असे टोळके त्यांचे बसले राहतात. गाय जर बाहेर बांधली ना तर ते रातचं तोडायला पण घाबरणार नाही, एवढे डेंजर कुत्रे येते. तर अशा चपात्या वगैरे राहिल्या ना मी अशा कुत्र्यांना देत असते. तर आपला डॉगी डॉन येतो ना, तो नाही आला आज, दुसरेच आले, तर त्यांनाच मी चपात्या दिल्या. मग आज ना मी मटकीची भाजी करणार आहे. मटकी शिजायला घालते मी. राजू चल रे भाऊ, काढा चल. सर्दी झाली तुला, बरोबर मी पण पेटे काढा. चल आपण काढा बरोबर, चल लवकर. मी मटकी शिजायला घालते, तो तू काढा शिजायला का ते उकळायला टाक. हे बघ ना तुळस मी तोडून ठेवलेली. तुळस घे, एक पातेलं घे. काय काय घ्यायचं मी तुला सांगते. ते गुळ आणि खडे मसाले ते पण घे, मी सांगते तुला कसं कसं करायचं. आणि 2-4 दिवस आहे ना काढा करून प्यायचंय. तुझ्या बरोबर मी पण पेईन. सर्दी माझी त्यांनीच बरी झाली काढायला, माहितीये का. आणि बाई तू माझी आठवणी बाई, म्हणजे सोनं माझे मोन आली तू. तर हे बघा मसाल्याचा जसा डब्बा असतो ना, तसं खडे मसाल्याला पण मी एक छोटासा डब्बा केलेला आहे ना. सगळे खडे मसाले मी त्याच्यामध्ये भरून ठेवत असते. तर थोडे खडे मसाले घेते आता. गूळ, त्यानंतर तुळस आणि गवती चहा, त्यानंतर अद्रक, असं बरंचसं टाकत असते मी. आणि काढा बनवत असते, त्याने सर्दी पटकन बरी झाली जाते आणि छान वाटते एकदम. तर मी काय करायचे, खडे मसाले आहेत ना ते तसेच अख्खाले टाकायचे काड्यामध्ये. पण आपल्या विष्णू मावशी आहेत ना, त्यांनी सांगितली थोडेसे असं ठेचून टाकत जा खडे मसाले सगळे. त्यामुळं मी असं थोडंसं ठेचून टाकते. त्याने काय होतं, त्या खडे मसाल्यांचा सगळा अर्क उतरवतो त्या काड्यामध्ये आणि काढा छान होतो. तर सुनीता विष्णू मावशी आहेत ना, त्यांची प्रत्येक व्हिडिओला न चुकता कमेंट असती म्हणजे असतीच. तर त्यांचा मोबाईल हरवलाय, त्या कुठंतरी लग्नाला गेल्या होत्या आणि लग्नामध्येच वाटतं त्यांचा मोबाईल हरवला. तर त्यांचा मोबाईल हरवल्यामुळं काकांच्या मोबाईलवरून त्यांनी मला कमेंट केली, छाया तुला वाटत असेल की मावशी तुला विसरली, तर तुला मी कधीच विसरू शकत नाही. मोबाईल हरवल्यामुळं मी काकांच्या मोबाईलवरून कमेंट करते तुला.
तर किती भारी नातं तयार झाले ना, खरंच खूप खूप छान वाटलं मला मावशी, तुम्ही कमेंट करून सांगितलं मला. आणि आणखीन पण बरेच मावशी आहेत, ताई, माझ्या मैत्रिणी, मला न चुकता त्यांची कमेंट असती म्हणजे असतीच. आणि असं त्यांचं म्हणजे कमेंटमधून माझ्याशी ते बोलतात ना, की आम्ही समोरासमोर आपण असं बोलतो तसं त्या कमेंटच्या माध्यमातून मला बोलतात. आणि मला सुद्धा त्यांना असं भरभरून कमेंट करायला खूप आवडतं. तर तुमच्या कमेंटचे रिप्लाय दिल्याशिवाय मला म्हणजे चैन पडत नाही, करमत नाही. किती बिझी असले ना तरी, थोडी फ्री झाले ना तरी मी कमेंटचे रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते ताई, मावशींनो, माझ्या मैत्रिणींनो. तर असं कधी थोडा उशीर होतो तर मला समजून घेतात सगळ्या. तर खरंच देवाकडे मी एवढीच प्रार्थना करते, आपलं नातं हे हमेशा असंच असू द्या. आणि देवाच्या मनात जर असेल ना तर आपल्या गाठीभेटी कधी का होईना नक्कीच होतील. आणि 1-2 ताई बोलल्या होत्या की ताई तू ही स्टारची रांगोळी कशी काढते, तर तुम्ही बघू शकता अशी रांगोळी काढत असते मी. तर ही रांगोळी आपण छोटी काढू शकतो, मोठी काढू शकतो, 1 ते 5 टिपक्यांची, 1 ते 9 टिपक्यांची, 1 ते 7 टिपक्यांची, असं म्हणजे टिपके कमी जास्त करून आपण छोटी मोठी अशी रांगोळी ही काढू शकतो. अगदी सोपी काढायला. तर चला आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.